माझं नाव विनायक सूर्यवंशी, अध्यक्ष मराठा समाज सय सामाजिक व शैक्षणिक उन्नती मंडळ नाशिक। आज मंडळाच्या वतीनं श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय द्वारका नाशिक या ठिकाणी वधूवर मेळाव्याचं आयोजन केलेलं होतं। आज या मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक महानगरपालिकेच्या नगरसेविका डॉक्टर सौ पूनमताई महाले व नगरसेवक श्री राजेंद्र महाले हे दोघेही उपस्थित होते। त्यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचं सुरुवात झाली। आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही समाजातील 5 महिलांचा, कर्तृत्ववान महिलांचा सत्कार या ठिकाणी केला। त्यामध्ये संध्या कैलास वाघ, श्रुती सुनील पवार, ज्योती वाकचौरे, ॲडव्होकेट स्नेहल बाळासाहेब लिप्टे व ॲडव्होकेट सौ मनीषाताई मस्के या 5 महिलांचा सत्कार नगरसेवकांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात आला। सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व प्रास्ताविक करून कार्यक्रमाची सुरुवात केली। आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक श्री यशवंतराव शिंदे यांनी केले। कार्यक्रमाचे संचालक श्री रामनाथजी मस्के यांनी केले। मराठा समाज संस्थेच्या वतीने वर्षातून 2दा वधूवर मेळाव्याचे आयोजन केले जाते। यावेळी परिसरातील सर्व समाजातील वधूवरांना, त्यांच्या पालकांना या ठिकाणी एकत्र येऊन परिचयाचा कार्यक्रम केला जातो। या परिचयामध्ये वधूने किंवा वराने स्वतः स्टेजवर येऊन स्वतःची माहिती दिल्यास सर्व सभागृहाला त्यांच्याबद्दल कल्पना येते। तसेच या ठिकाणी सर्वांचं रजिस्ट्रेशन करून फाईलही ठेवली जाते, जी नंतर इतरही सभासदांना रिफर करता येऊ शकते। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आमच्या मंडळाचे सर्व कार्यकर्ते, त्यामध्ये माननीय उपाध्यक्ष श्री रामनाथ मस्के, सचिव श्री रवींद्र गायकवाड, सहसचिव श्री दीपक काकड, श्री खजिनदार श्री यशवंत शिंदे, सहखजिनदार श्री महेश गायकवाड, सोमनाथ उगले, सुधीर मिसाळ, रामचंद्र यावलकर, संतोष शिंदे, बाळासाहेब खानदेशी, निर्मला सातबाई, विदुला खैरे, विजय खैरे, अशोक कोटकर, अरुण मोरे, रामदास वाजे, रामनाथ काळे, सचिन मिसाळ आणि इतर सर्व कार्यकर्ते हे प्रयत्नशील असतात। या कार्यक्रमास या हॉलची उपलब्धता आमचे यशवंतराव शिंदे हे मोफत करून देतात, त्यामुळे हे कार्यक्रम या ठिकाणी घेता येतो। त्या निमित्त आम्ही त्यांचे आभारही मानतो। या मंडळाच्या माध्यमातून आम्ही वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत असतो। पुढच्या महिन्यात आम्ही गुणगौरव समारंभाचे आयोजन केलेलं आहे। यामध्ये या गुणगौरव समारंभाबरोबरच आम्ही जे समाजातील ज्यांनी स्पर्धा परीक्षा किंवा वेगवेगळ्या ठिकाणी चांगले मार्क मिळवले असेल, चांगली गुणवत्ता प्राप्त केली असेल, अशाचाही सत्कार या ठिकाणी केला जातो। साधारण दरवर्षी 300 गुणवान विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी केला जातो। वर्षभरात विविध कार्यक्रम या मंडळाच्या माध्यमातून केले जातात आणि लग्न जमवणे हा एक उद्देश जरी असला तरी पण मंडळाच्या माध्यमातून समाजापर्यंत जाणे हा आमचा मूळ उद्देश आहे आणि समाजाला एकत्रित करून आपला उन्नती साधण्याचा हा एक प्रयत्न या मराठा समाज सामाजिक व शैक्षणिक उन्नती मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व कार्यकर्ते करतात आणि हे कार्यक्रम असेच अखंडित पुढे चालू राहतील अशी मला आशा वाटते। धन्यवाद। साथ दिली आणि त्यामुळे आज जे बीज आम्ही 12 वर्षापूर्वी रोवलं होतं पद्मनील कलेक्शनचं, त्याचा आज एक सुंदर वटवृक्ष तयार झाला आहे हे सांगताना मला खूप आनंद होतो। हे करत असताना मला 4-5 महिलांना रोजगार देता येतो छोटा मोठा, म्हणून आपण जरी पदवीधर असलो तरी उद्योजक एका उद्योगाकडे जर वळालो तर नक्कीच
आपण समाजाला थोडाफार त्याचा म्हणजे हातभार लावतो आणि एक प्रगती करता येते. तर बाकी पुन्हा एक त्या शिकलेल्या आहेत, मान्य आहेत, सर्व व्यवस्थित आहे तेही मान्य आहे. मुलाला शेती पाहिजे, घर पाहिजे, बंगला पाहिजे, नंतर त्याला स्वतःची छान नोकरी पाहिजे, दिसायला सुंदर पाहिजे. एवढे सगळे गुण एका मुलामध्ये कुठून असतील? तर त्यांनी थोड्याशा अपेक्षा कमी ठेवाव्यात आणि मुलाकडच्यांनी देखील जेव्हा घरी सून आणतो आपण तर तिला लेक समजून, घरातली लक्ष्मी समजून मान सन्मानाने वागावं एवढीच अपेक्षा आहे. आणि वैष्णवी हगवणे प्रकरण सगळ्यांना माहितीच आहे. त्यावेळेला जी घटना घडली त्यावेळेला मी खूप मोठा लेख लिहिलेला आहे, तुम्ही वाचला असेल नसेल माहीत नाही, पण मी त्या निमित्ताने एक सांगू इच्छिते की मुलगा खूप श्रीमंत असला म्हणजे सर्व झाले असं होत नाही. त्या मुलीच्या घरच्यांनी त्यांना गाडी दिली होती, मोठी रक्कम दिली होती, लग्न सुद्धा खूप छान करून दिले होते, सर्व त्यांनी टीव्हीवर त्यावेळेस दाखवलेले होते. परंतु त्यांना आपण काय मत घ्यायचा हे मुलीच्या घरच्यांनी जरूर एकदा प्रयत्न करावा की मुलगा होतकरू पाहिजे, शिकलेला पाहिजे, सुसंस्कृत पाहिजे. आपल्याला जीव लावणारी माणसं मिळाली तर हे खूप आहे मुलीसाठी. हे आजकालच्या मुलींनी आणि मुलीच्या आईवडिलांनी हे जरूर एकदा विचारात घ्यावे असे मला वाटते. जय हिंद, जय महाराष्ट्र. एवढे बोलून 2 शब्द संपवते. त्याचा असं महिलांचा ग्रुप नाहीये किंवा पुरुषांचं किंवा असं एखादं मंडळ नाहीये की जे महिलांसाठी वेगवेगळ्या घटकांसाठी काम करेल. आपल्या जे काही ते पुरुष पण बसलेले आहेत त्यांना सुद्धा मी विनंती करेन की आपल्या घरामध्ये ज्या काही महिला आहेत जरी त्या घरी असतील, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असतील, त्यांना तुम्ही पुढे आणावं. कारण समाजातील महिलांना जर पुढे आणलं तर त्या नक्कीच आपल्या समाजातील महिलांसाठी, वेगवेगळ्या घटकांसाठी खूप चांगल्या प्रकारे काम करू शकतो. आणि या निमित्ताने मला असं वाटतं की आपण एक महिलांचा असंच एक ग्रुप केला आणि त्या माध्यमातून वेगवेगळ्या कामांना सुरुवात केली तर नक्कीच आपण अजून चांगल्या प्रकारे समाजामध्ये आपलं नाव करू शकतो असं मला नक्कीच वाटतं. आणि हा सन्मान मला माझ्या पुढील कार्यासाठी खूप प्रेरणा देत राहील आणि उत्साह देत राहील. माझा इथे सन्मान केला आणि मला तुम्ही इथे बोलवलं त्याबद्दल मी आयोजकांचे खरंच खूप खूप आभार मानते आणि धन्यवाद. खूप कमी होत जाते, ते कुठेतरी व्हायला पाहिजे. जोपर्यंत वाचन वाढणार नाही तोपर्यंत विचारांची प्रगल्भता वाढणार नाही. विचारांची प्रगल्भता वाढली नाही तर आपल्या ॲक्शन्समध्ये चेंजेस येणार नाही. लॉंग टर्ममध्ये आपल्याला खूप गोष्टी करण्यासारख्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ज्यावेळी इथे 350 वर्षांपूर्वी एक जी काही क्रांती झाली त्यातनं या प्रत्येक दगडावरती कोरले गेले. 7 समुद्रापार आटके पार झेंडा लावणारं हे नाव, मग ह्या नावाचा वारसा घेऊन पुढे चालणारो आपण. आपली जबाबदारी खूप मोठी आहे. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कुठेही घेतलं जातं त्या नावाबरोबर मराठा समाजाचं नाव घेतलं जातं, त्यांच्या मावळ्यांचं नाव घेतलं जातं. समाज एकत्र करणारं असा हा समाज आहे. तर इथून पुढची आपली प्रगती, आपली वाटचाल ही पूर्ण समाजाला मोठं करणारी आणि बरोबरीने मराठा समाजाला एकत्र आणि मोठं करणारी असावी. मला आज इथे बोलावलं, एवढा आदर सन्मान दिला. मी पूर्ण आयोजकांचे, संपूर्ण टीमचे खूप खूप आभारी आहे. थोडा उशीर झाला यायला त्याबद्दल क्षमस्व. सर्व माझ्या मैत्रिणींचं परत एकदा अभिनंदन आणि आपण सर्व इथे उपस्थित राहिला, माझे 2 शब्द ऐकून घेतले त्याबद्दल तुमच्या सर्वांची खूप खूप आभार.